सालापूर्वीचा कालावधी आपल्या जिल्ह्याची फुलचड्डी होती, त्यामुळे दाबून निधी येत होता आणि हक्काचा पालकमंत्री सुद्धा आपल्या जिल्ह्याचाच असायचा, बाहेरचा नसायचा. हे दबदबा होता आपला. तसंच मी आणि आबांनी आता अख्ख्या माढा तालुक्यात उमेदवार उभा करताना आपल्या पक्षाची हापचड्डी होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतली. फुल पॅन्टच असणार आहे आणि जिल्हा परिषदेचे सगळे उमेदवार निवडून येणार आहेत आणि पंचायत समितीवर गेली 30-40 वर्षाचं स्वप्न आहे तुमचं सगळ्यांचं, झेंडा फडकवायचा. यावेळेस फडकवल्याशिवाय आपण तुम्ही 75 वर्ष झाली आता आमच्या कुटुंबाला राजकारणात. 75 वर्षात आम्हाला कळते घोडं कशा कोणत्या दिशेने न्यायचं आणि त्याच्या फड्या काय आहेत. तेव्हा अधिकाऱ्यांना कसं वटणीवर आणायचं, निधी कसा आणायचा यासाठी आम्ही खंबीर आहे. मी आणि आमदार आबा आम्ही दोघंही खंबीर आहे. कसं घेत नाही बघू. हुकुमशाही लागून गेली का यांची, धमक्या देत सुटतेत, ह्यांना निधी देणार नाही, तेव्हा करणार नाही, काय करणार नाही. आम्ही काय झोपा काढायला जन्माला आलोय काय? आमच्या जनतेच्या खांद्याला खांदा लावून आम्ही फिरून आणि निधी आलो. आणि सगळ्यात दुर्दैव हे आहे की शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काय दिलेलं नाही. आम्ही अपेक्षित धरून होतो की खताच्या किमती काय कमी होतील का, अवजारांवरच्या किमती काय कमी होतील का, आणि शेतीमालाला हमीभाव मिळतोय का, ह्याच्या बाबतीतलं ठोस धोरण शासनानं, युवकांसाठी रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार काय आणेल का, तर काय झालेलं नाही. फक्त उद्योगपतींसाठीच घोषणा या बजेटमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळं अजून वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जागरूक राहून पुढं त्या गोष्टीची आंदोलनं उभी करायला लागतील आणि सरकारबरोबर भांडून आपल्याला पदरात पाडून घ्यावं लागणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.